नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी आरती गुप्ते। आज मी तुमच्यासमोर प्राध्यापक सूर्यकांत वैद्य यांनी लिहिलेली एक कविता सादर करणार आहे। या कवितेचं शीर्षक आहे एक धुरंदर यात निघावा। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे निवडणुकीचं वारं सध्या वाहत आहे आणि जोरदार सगळी त्याची जय्यत तयारी चाललेली आहे आणि आपण सगळेजण सुजाण नागरिक आहोत। आपल्या मनात काय विचार येत आहेत ते त्यांनी ह्या कवितेद्वारे प्रकट केलेले आहेत आणि ती मी तुमच्यासमोर सादर करत आहे। ऐकूया तर। शीर्षक आहे एक धुरंदर यात निघावा। निवडणुकीतील जल्लोषाने हादरून गेले घरणी जीवन, थोरांतील पोरांची दंगल जगावेगळे शक्तिप्रदर्शन, थोरांतील पोरांची दंगल जगावेगळे शक्तिप्रदर्शन। सुसभ्यतेच्या बुरख्यामागे जनांच दिसती रावण ढोंगी, स्वार्थांधांच्या टोळ्यामध्ये कुणी न राहिला पवित्र त्यागी, स्वार्थांधाच्या टोळ्यांमध्ये कुणी न राहिला पवित्र त्यागी। मान कुणाची ताठ कुणाच्या पायाखालील वाळू सरकते, हुल्लडबाजी जलसेयांनी बलाबलाचे गणित ठरते, हुल्लडबाजी जलसेयांनी बलाबलाचे गणित ठरते। तिलांजली देताना कोणा पक्ष विचारांच्या निष्ठेला, लाजन वाटे प्रतिष्ठितांना हद्दपार तर विवेक झाला, लाजन वाटे प्रतिष्ठितांना हद्दपार तर विवेक झाला। हार जितीच्या नाट्यामधली रंगत पाहून जीव उबगतो, कुठल्या कळपामध्ये जन्मलो याच विचारे जीव उबगतो, कुठल्या कळपामध्ये जन्मलो याच विचारे जीव उबगतो। पोर खेळ हा दाखवणारी जरी माध्यमे उदया आली, पोर खेळ हा दाखवणारी जरी माध्यमे उदया आली, मोडत नाही तरी बाळसे उलट वाढते व्रात्य दलाली, मोडत नाही तरी बाळसे उलट वाढते व्रात्य दलाली। धनशक्ती जनशक्ती यातील सरस कोण हे काळ ठरवतो, ह्या काळाच्या कानशिलावर थप्पड द्याया हातच नसतो, ह्या काळाच्या कानशिलावर थप्पड द्याया हातच नसतो। रामकृष्ण अन छत्रपतींचा आदर्शनी वारसा टिकावा, देशाला ऐश्वर्य द्यावया एक धुरंदर यात निघावा, देशाला ऐश्वर्य द्यावया एक धुरंदर यात निघावा। धन्यवाद। कवी आहेत प्राध्यापक सूर्यकांत वैद्य आणि सादर करती आरती गुप्ते।